तुम्ही अर्धी बाजी मारल्यासारखं आहे आणि त्या मैदानाला केलेली सजावट आपण पाहतो. एक वेगळी थीम यावर्षी आपण के प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5च्या वतीने पाहत आहोत की प्रभू श्री रामांचं जे मंदिर अयोध्येमध्ये बांधलं त्या मंदिराची प्रतिकृती असलेली आकर्षक ट्रॉफी म्हणून आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचीच थीम आणि त्याचंच कलर कॉम्बिनेशन संपूर्ण मैदानाला आणि व्यासपीठाला तुम्हाला अनुभवायला मिळतंय. त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी एक पर्वणी आहे, सायकल आहे. तुम्ही 20 रुपयाचं कुपन घेऊ शकता आणि लकी ड्रॉ मध्ये जर तुमचं चिठ्ठी आली तर ती सायकल आणि त्याचबरोबर एक घड्याळ आहे, अशी 2 पारितोषिक आहेत. म्हणजे असं एक चांगलं आयोजन आपल्या भेटीला आलेलं आहे. त्याचबरोबर सँडी सर हाय डेफिनेशन कॅमेराज tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होते आणि तुम्हाला माहिती आहे डीजे आदेश म्हणजे धमाल. नक्कीच आदेश म्हटलं आणि खरोखरच स्कोररला ज्या हवी गोष्ट असते, कारण ज्याच्या माध्यमातून कधी आवाज कोणतं गीत कोणत्या व्हॅरिएशनमध्ये कोणत्या मैदानावर चोपलेल्या षटकार मारल्यानंतर कोणतं गीत वाजवं याची खरं माहिती या आदेश मात्रेला आहे. त्याचबरोबर कौतुक करत बॅकबोन ज्यांना म्हटलं जातं, जे आमच्या स्कोरर आहेत अस्मिता मोरे आणि संपूर्ण कोर कमिटीचं मी ते कौतुक करते. लाजबाब थीम देऊन रामलल्ला आपल्या श्रीराम प्रभू यांचं हे थीम आणि तिथेच मध्ये सोबत आपण बघू जाऊया आणि पाहूया मॅच मध्ये पहिला चेंडू टाकण्यासाठी हटवण्यासाठी गोलंदाजी मार्कवर शिवाजी चव्हाण कालेश्वरी वॉरियर्स करून पॉइंट लागलेला आहे. बरोबर 30 यार्डच्या समोर आपण पाहू शकतो. शॉर्ट कव्हर पॉइंट आहे. शिवाजी चव्हाण चांगलेच चेंडूने मात्र सुरुवात केली. हलक्या त्याने फक्त ढकलून दिला कव्हर पॉइंटच्या ठिकाणी. हलक्या ते पहिला अंदाज घेतला पहिला निलेश पहिला चेंडू टाकताना का ही खेळपट्टी थोडासा जो अंश आहे खेळपट्टीवर जो फॅक्ट आहे त्याचा बरोबर माहिती मिळवण्यासाठी चेंडू फक्त सावकाश गतीने टाकला. चांगली सुरुवात मी म्हणे निलेश. निश्चित एक चांगली सुरुवात संयमाने केलेली आहे. पुढे ठेवलेला बॉल दिला सन्मान आणि एक धाव इथे प्राप्त केली आहे. क्रिकेटचा दर्जा वाढवणारा स्टेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ मॅग्निफिसंट एक्सटेन्शन अँड चारन. क्रिकेट मधला एक चांगला फटका आहे ज्याला आपण पुस्तकी फटका म्हणतो. सरळ बाटने हा फटका खेळला, समोर सीमारेषेला भेदणारा हा चौकार आलाय आणि आजच्या दिवसातला हा पहिला चौकार फलंदाज सुनील यांच्या बॅटमधून येतोय. सुरेख टायमिंग, व्हॉट अ टायमिंग. बरोबर हलकीशी फेस ऑफ द बॅट जिथे सर्वाधिक सुरक्षित म्हटलं जातं ती जागा निवडली सुनीलने. क्लास क्रिकेटचा दर्जा वाढून देतो. परफेक्टली मिडल ऑफ द बॅट अँड चारन. हो आतापर्यंत हुशारीने टाकलेला चेंडू होता. बॅटची कडा लागली परंतु तेवढं नुकसान होणार नाही कारण जो क्षेत्र शॉट थर्ड पॉइंटचा निलेश तो थोडासा लांब होता. त्याच्यापासून थोडासा बॉल लांब राहिला. फिरता बॉल त्यांनी अडवला आणि त्यानंतर लगेच बॉलची फेकी केली. पुन्हा एकदा एक सिंगल मिळते आणि सिंगलने धावसंख्या पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचलेला आहे तब्बल 6 धावा बिनगडी बाद. चांगली संयमी सुरुवात आहे. Oh great on the top. What a shot. What a terrific stroke यार. काय कलाईचे वापर आहे. कलाईमध्ये मलाही दडले हे दाखवून दिलं अँड लप टू द स्क्वेअर लेग. निलेश जबरदस्त टोला आणि निखिल जाधव यांच्या बॅटचा बॉलवाला हा षटकार ठोकलाय. आतापर्यंत सँडी सर त्यांच्या नावावरती 3 बाईक आहेत. 2 के महाबळेश्वर प्रीमियर लीग मध्ये आणि एक कोकण या परिसरामध्ये मिळालेली मालिकावीराची बाईक. असा एक बायकर मॅन 3 बाईक त्यांच्या नावी. हा क्लास क्रिकेटचा दर्जा. बॅकफुटवर गेला, जागा बनवायला त्याला लेग कट केलं. बॅकफुट पॉइंट आणि गलीमध्ये काढला कसा पहा. बायकर मॅन आहे, त्याच्यामध्ये उभी आहे, त्याच्यामध्ये क्षमता आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्या हालला कोणत्या दिशेने मात्र कट करण्याची ही एक सुरेख कौशल्य कसब. तर कसबा जेवढा बॅकफुटवर गेला जागा मग त्याला कट केलं निलेश आणि 2 धावा मात्र वसूल. 2 धावसंख्या पुढे सरकते 14 वर. आज मात्र निखिल जाधव यांना चांगला खेळ करावा लागेल. काल नावाप्रमाणे खेळ करू शकले नाहीयेत परंतु आज संघाला त्यांच्याकडून अपेक्षा असेल. बॉलर तयार. आणखीन एक जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग लेगला बॅकअप नाहीये. बॉल सीमारेषा चिरतोय 4 धावांसाठी. आज सँडी सर निखिल जाधव यांना सूर गवसलाय. नक्कीच परफेक्टली ज्याचं हेड अँड कंडिशन पहा. चेंडू लेग स्टम्पला हलकासा जे म्हणत बरोबर गुडने टेक तमाशा दॅट इज प्रॉपरली लॉक. अनदर बेहतरीन स्ट्रोक अँड 4 रन. 4 ने भरारी घेते. स्कोर मात्र पुढे जातो. बॅटिंग करताना स्वर्गीय आनंद स्मृती 11 बिनगडी बाद 18 वर.
पारितोषिक आहे नयन सपकाळ यांच्या वतीने. जर आज निखिल जाधव यांनी जर अर्धशतक झळकवलं तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि त्याचबरोबर काळेश्वरी वॉरियर्स या संघाच्या फलंदाजांनी लागोपाठचे 3 षटकार आणि किंबहुना 3 विकेट घेतल्या तर अमोलजी मालुसर यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आलं आहे आपलं पहिलं आणि संघाकडून दुसरं हाताळण्यासाठी राजू कंग आणि समोर खेळण्यासाठी सुनील ज्याच्या बॅटमधून चौकार आला बॅकफुट वगैरे टॅप केलाय. मला बॅक टू ड्राईव्ह करण्यात पण त्याच्या अगोदर फॉलो होतो. येस नो गाडी फसत होती पण प्रॉपरली वर्ड्स निलेश ऐकला ना यू वेट हा एकदम प्रॉपरली शब्द आला. निश्चित या गोष्टी क्रिकेटमध्ये फार महत्वाच्या आहेत. काल जर आपण सँडी सर खेळ पाहिला ना तर अनेक फलंदाजांमध्ये अंडरस्टँडिंग फसलं आणि अनेक फलंदाजांना धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी जावं लागलं. सुपर बॉलिंग यार पहिल्यांदाच स्विच हिटचा वापर करणारे ओळखलं इन टू द ब्लॉक. ही खुशामती पाहिजे ही बुद्धमतेची गोलंदाज तुमच्यामध्ये हाताळलं हालचाली पाहिलं त्याच्यानं रिलीज द बॉल. निश्चित राजू कंग जिल्हा आयकॉन म्हणून खेळत आहेत. काल त्यांनी गोलंदाजी केली नव्हती परंतु आज बॉल त्यांनी हाती घेतलाय. आता जिल्हा आयकॉन विरुद्ध जिल्हा आयकॉन असा रंगणारा सामना. ओहो नजाकत ओनली नजाकत यार चेंडूला येऊ दिला आणि शरीरापासून किशात जवळून खेळतात ही खूबी आहे म्हणून तर बायकवर म्हणणं आहे 3 बाईक याचा सर्वोत्तम उदाहरण देतात. बॅकफुटवर जाताना हलक्या हाताने फक्त ढकलून दिला सिंगल गेलं स्कोर पुढे गेल्या 20 वर. निखिल जाधव यांनी या षटकामध्ये घाई केली नाहीये. राजू कंग यांच्या येणाऱ्या बॉलला फक्त सन्मान दिलेला आहे आणि 1 ने धावसंख्या पुढे सरसावते. स्कोर बोर्ड बिझी आहे हे फार महत्वाचं आहे. नक्कीच थोडेसे क्षेत्रक्षण फेरबदल करतानाच होतो गोलंदाज. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न इनटू द परफेक्टली ब्लॉक यार मॅग्निफिसंट डिलिव्हरी आहे सुपर बॉलिंग परफेक्टली रिलीज करताना त्याचा हँड पहा जेव्हा तो परफेक्ट क्रीज मध्ये रिलीज होतो तेव्हा मध्ये तीच योजना प्रॉपरली यॉर्कर साठी ती परफेक्ट योजना आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल टप्प्यावरचा ताबा आज राजू कंग यांनी चांगला ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर सँडी सर दिशेवरचं नियंत्रण देखील योग्य आहे. काल गोलंदाजी केली नव्हती परंतु आज संघासाठी गोलंदाजी करतायत. क्रमांक 2चं षटक चांगल्या प्रकारे हाताळलाय. खोलवर टप्प्याचा बॉल संरक्षणासाठी खेळाडू धावतायत. बॉलच्या अडवण्याचा प्रयत्न फुटबॉल स्टाईल फसला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. खेळ समाप्त झालाय 24 झाले पण काय ओढ आहे. काल निलेश तू म्हटलं गोलंदाज राजू कंगने गोलंदाजी केली होती पण गरज पहा संघाची पण प्रॉपरली फ्रंटवर आला आणि फक्त 5 धावा 24 धावा लागल्यात 12 धावांची सरासरी. मॅन्डेटरी पॉवरचा खेळ मात्र इथे झाले समाप्त. त्याचबरोबर आपण पुढील 2 संघांना रिपोर्टिंग करण्यासाठी अनाउन्स करूया. अथर्व 11 आणि महाबळेश्वर स्पोर्ट्स आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे याची नोंद आपण घ्या. आपली प्लेइंग 11 लिस्ट आम्हाला अपडेट करून द्या आणि तुम्हाला इकडे व्यासपीठावरती ब्लेझर घालून थांबायचं आहे याची नोंद आपण घ्या. अथर्व 11 विपक्ष महाबळेश्वर स्पोर्ट्स असा पुढील सामना आहे. सुरेख असा खेळ आपण पाहतोय. 17 जिल्ह्यातील एक नामांकित क्रिकेट लीग स्पर्धा KSK क्रीडा प्रतिष्ठान KSK प्रीमियर लीग 24 मध्ये मॅच क्रमांक 1 बॅटिंग करताना स्वर्गीय आनंद स्मृती ज्याने 2 ओव्हरच्या खेळीच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 24 लावल्यात. परंतु मी कौतुक करेल मॅन्डेटरी पॉवर असताना काय सटीक लाईन अक्षर जगडून ठेवले. त्याच्या हालचाली त्याने बॅटरच्या पाहिल्या त्याच्यानंतर राजूने ती केलेली कमालाची गोलंदाजी कमबॅक करून दिलं मी म्हणेन कालेश्वरी वॉरियर्सला. निलेश निश्चित राजू कंग यांनी सँडी सर धावसंख्येची गती कमी केली. अद्याप विकेट मिळाली नाही परंतु काटकसरीने गोलंदाजी केली हे फार महत्वाचं होतं कारण पॉवर प्लेचे षटकं म्हटले की फलंदाज मोठे प्रहार करतात आणि क्षेत्ररक्षकांवरती असलेले निर्बंध त्याचा फायदा घेतात परंतु तिकडे त्यांनी फायदा घेऊ दिला नाही. चांगल्या टप्प्यावरती एक भेदक मारा केला. ओव्हर नंबर 3 कडे आपण वळूया जिथे 2 षटकांच्या अखेरीत 24 धावा आतापर्यंत प्रथम बॅटिंग करताना स्वर्गीय आनंद स्मृती या टीमने उभारलेले आहेत. ओव्हर नंबर 3 साठी प्रदीप यांचा पहिलाच बॉल हवेत खेळलाय. विकेटचं पतन पहिलं सुयश मिळतंय टीम काळेश्वरी वॉरियर्सला आणि मोठा धक्का जिल्हा आयकॉन बायकरमॅन निखिल जाधव माघारी.
सर थांबवे ना तुम्हाला. अथर्व 11 चे कॅप्टन आणि महाबळेश्वर स्पोर्टचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती या. आपल्याला ब्लेझर परिधान करून आपण टॉस करणार आहोत. त्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतोय अथर्व 11 संघाचे कॅप्टन आणि महाबळेश्वर स्पोर्टचे कॅप्टन. थँक्यू. थँक्स संतोष. जाताना पण हलकीशी परंतु जी अपेक्षा होती बायकर मॅन निखिल कडून त्या अपेक्षाला मध्ये पूर्तता करू शकणार नाही. जो टायमिंग होता नो एक्स्ट्रा रूम परफेक्टली मिडल लेग स्टम्पला हलकासा चेंडूमध्ये गतीमध्ये परिवर्तन मजबूर केलं आणि लॉब करताना ते टायमिंग पाहिजे होतं. ते टायमिंग बॅटमधून न आता बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला झटका लागल्या स्वर्गीय आनंद स्मृती 11 टीमला निखिल जाधव परतलाय. वैयक्तिक 14वर टीमचे स्कोर आहे 24-1. पहिल्या चेंडूवर सफलता. चांगली सुरुवात म्हणता येईल प्रदीप याची. निलेश निश्चित संघाला विकेट मिळत नव्हती. प्रदीप आले आणि त्यांनी आपल्या पहिल्याच बॉलवरती जिल्हा आयकॉनला बाद केलेला आहे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये विकेट मिळाल्या नव्हत्या परंतु ओव्हर नंबर 3च्या पहिल्याच बॉलवरती विकेट मिळालेली आहे. त्याचबरोबर ज्या खेळाडूंनी नाश्ता केला नसेल तर त्यांना विनंती आहे की आपण नाश्ता करून घ्या. ही विनंती. ऑफसाइड ऑप्शन लाईन मिस डाऊन द ऑफसाइड ऑप्शन ती दिशा पाहिली आपण. त्यांना पहिला वाईट आय थिंक निलेश याच्या पहिल्या मॅच मधला पाहिला तर पहिला जरा सोडून गेलाय. ती स्क्वेअर एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या पुढे सरकलेली आहे. एक गडी बाद 25 धावा. 25 लॉस ऑफ द 1 विकेट. प्रदीप कमजिंग बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफसाइड ऑफ बॅकचे कडा पाय स्लीप तिथून येते शॉट थर्ड मॅनच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण फील करेल तोपर्यंत आरामात सिंगल अर्जित केले. सिंगल स्कोर पुढे वाढताना स्वर्गीय आनंद स्मृती 11 एक गडी बाद 26 लागले. निलेश निश्चित हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. जोरकस मारण्याचा प्रयत्न केला परंतु वेळेची अचूकता साधता आली नाही. बॅटची कडा घेऊन बॉल पाठीमागच्या बाजूला गेला आणि त्या वेळेमध्ये फलंदाजांनी एक धाव पूर्ण केली आहे. सोडला पाहिल्या पूर्वते पुन्हा धावून अनंतर स्क्वेअर मारा. खराब चेंडू. चेंडू चांगला होता परंतु थोडीशी पिचिंग ऑप्शनला हलकीशी जास्त झाली. निलेश दिशा जी गोलंदाजाने ठेवलेली आहे ना प्रदीप यांनी वाईड लाईनला पकडून टाकण्याचा प्रयत्न आहे जेणेकरून फलंदाजांना कसरत करावी लागेल. या प्रयत्नामध्ये सुरू असलेली गोलंदाजी. सुनील यांनी खेळलेला फटका सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी पहिला मोठा ब्लास्ट आजच्या दिवसातला. फलंदाज सुनील यांच्या बॅट मधून येतोय बेमिसाल षटकार. चेंडू मध्ये आता पोहोचले षटकाराच्या सहित सुनील 15वर. वेगळ्या झोन मध्ये इन आउट परंतु पाठवला षटकार येते. मिस टायमिंग टू कुरवडीत चाललाय डाऊन द ग्राउंडला. कार्पेटच्या सहाय्याने मोडलं होतं मिड विकेटच्या ठिकाणी जाऊन क्षेत्ररक्षण एल फील करेल. आरामात सिंगल घेतली. सिंगलने स्कोर पोहोचतोय. पहिल्यांदा बॅटिंग करताना स्वर्गीय आनंद स्मृती एक गडी बाद 34 लागल्यात. स्कोर चांगला आहे. तिसऱ्यावर प्रगती पथावर आहे. निलेश निश्चित धावसंख्येची गती चांगली आहे. बॅटची आतली कडा धावण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केला. एक धाव पूर्ण होईल. सांडी सर ओव्हर नंबर 2 मध्ये धावा आल्या नव्हत्या परंतु ओव्हर नंबर 3 मध्ये विकेटी आलेल्या आहेत धावाही आलेल्या आहेत असं विश्लेषण आपण करूया. म्हणजे ओव्हर नंबर 3 मध्ये धावांची गती कमी करता आलेली नाहीये प्रदीप यांना. विकेट त्यांनी निश्चित मिळवली आहे परंतु आणखीन एखादी विकेट मिळेल का याचा प्रयत्न गोलंदाजांना करावा लागेल. नक्कीच एक तर ब्रेक होत होता आणि पहिल्या चेंडूला मिळवून दिलं कारण जो जिल्हा आयकॉन होता ज्याच्याकडून खूप अपेक्षा होती त्याला बाद करण्यात हे जरूर मिळालं परंतु षटकार आला हलका समाधान. मी म्हणेन थोडासा हा खर्चिक षटक म्हणतात. वर क्रमांक 3 बॉलिंग मार्कवर प्रदीप फ्रॉम कॉलेश्वरी वॉरियर्स आणि त्याच्या समोर खेळण्यासाठी आहे एक आक्रमक अँड रिस्की प्लेअरमॅन कारण चौकार ते खऱ्या अर्थाने सुरुवात केली होती सुनीलने. तो समोर आहे सुनील फेसिंग टू द नेक्स्ट बॉल. ऑफसाइड करेक्ट शॉट टाइमिंग एलिमिनेशनची कमतरता. ओ माय गॉड हा फलंदाज खूप डेंजरस आहे. निलेश निश्चित अशा फलंदाजाला जीवनदान देणं थोडंसं घातकी आहे. क्षेत्ररक्षक तिकडे डीपला होते धावत पुढे आले. हाताच्या उंजळीतून अखेर बॉल निसटला
आणि जीवनदान मिळालेलं आहे. म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये सुनील या जेलचा उपद्रव काय दाखवतील, कारण अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे की ज्या वेळेस जेल सुटलेले आहेत त्या वेळेस मात्र फलंदाजांनी मोठा खेळ केलाय. धावसंख्या आहे 3 षटका अखेरीस 36 धावा 1 गडी बाद. सांडीसर ही स्थिती आहे. दोन्ही संघांनी सुरुवात चांगली केलेली आहे, परंतु 2 षटक दोन्ही संघांसाठी फार महत्वाचे. नक्कीच इथून मात्र 12 पेक्षा जास्त, कारण जी 12 सरासरी 36 लागल्यात एक गडी बाद. स्थिती चांगली आहे मी म्हणेन ना, कारण थोडासा उन्हाळा सुरुवात होईल तेव्हा स्फोटक फलंदाजीची अपेक्षा आहे थोडं, पण आणि ती कमतरता पूर्ण करण्यासाठी मध्ये पटायत फ्रंटवर येण्याची भूमिका निभावेल सुनील. ज्याच्या बॅटमधून आले षटकार चौकार 2 आलेत आणि त्याचा झेल सोडला, ही चूक कदाचित माघात पडेल. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातंय. 2 ओव्हरचे खेळ समाप्त झाले. आपण पाहू शकता कटाक्ष टाकल्या स्कोर मध्ये 36 बंड्यात 1 गडी बाद. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 मध्ये कदाचित 35-40 ची अपेक्षा डगआउट मध्ये निश्चित असणार. निलेश, निश्चित ज्या प्रकारे झेल सुटलेला आहे सुनील शिंदे यांचा आणि त्याचबरोबर त्यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. 3 षटकार जर त्यांनी मारले तर सिद्धेश शिंदे यांच्या वतीने 500 रुपयाचा रोख धनादेश असेल. सांडी सर, कौतुकाची थाप ही जीवनामध्ये फार महत्वाची आहे आणि क्रिकेटमध्ये अनेकांना आपण पाहिलेलं आहे की अनेक खेळाडूंवरती कौतुकाची थाप ठेवली जाते आणि याच कौतुकाच्या थापेमुळे खेळाडूंना एक उभारी मिळते, एक वेगळी ऊर्जा मिळते आणि ते प्रत्येक पाठीराखेने केलेलं आहे. नक्कीच कॉन्फिडन्स देणं खूप महत्वाचं आहे, कारण या पैसे रुपये जरी पारितोषिक असले परंतु खऱ्या अर्थाने त्याच्या मागे उद्देश मात्र खूप वेगळा असतो, जेणेकरून आपला खेळाडू आपल्या जिल्ह्यातील आपल्या गावातील खेळाडूला एक नवीन ऊर्जा मिळो. या ऊर्जासाठी मध्ये पारितोषिक दिले असतं. मग ते किती पारितोषिक 100 असो 200 असो 500 असो 1000, त्याच्या पाठीमागचा सपोर्टिंग हा उद्देश द मेन पर्पज आहे. कौतुक करतो जे पारितोषिक लावतात, कारण बऱ्याच जणांच्या खिशामधून त्या नोटा निघणं खूप गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला श्रीमंत असतात पण दिलदारपणा थोड्या कमी लोकांमध्ये असतात. तर दिलदारपणा दाखवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आम्ही मनपूर्वक आभार करताना त्यांना धन्यवाद देईन. ओव्हर नंबर 4 कडे वळे आणि या षटकासाठी टीम आता काळेश्वरी वॉरियर्स टीम कडून चंदू जाधव यांच्या हातामध्ये बॉल आहे. षटक क्रमांक 4 हातातील. चला घाई करा, अधिकचा वेळ आपण घेऊ नका. दोन्ही संघांना विनंती आहे, आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्यासाठी विनंती आहे की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. सर्व सामने आपल्याला निर्धारित वेळेमध्ये कंप्लीट करायचे आहे. फायनल चांगली खेळायचे. ओव्हर नंबर 4 ला होते सुरुवात. स्ट्राइक रेंजला फलंदाज सुनील शिंदे तयार. लोअर फुल टॉस लॉंग ऑन ला खेळलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून बॉल देतोय दस्तक की अडवण्याचा प्रयत्न झालाय, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी फरार. येतोय चौकार. खूप चांगलं टायमिंग होतं मी म्हणेन ना, परफेक्टली बघली जायला. या चुका तुम्ही जर टाळल्या ना तर अजूनही मात्र अंकुश ठेवू शकता, अजूनही मात्र कमबॅक करू शकता. पण फिल्डिंग त्या प्रकारचे होणं गरजेचं आहे. जे मेरिटवर फिल्डिंग अपेक्षित होती ती बिलकुल दिसली नाही. चेंडू झाला फरार. 4 या 4 धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचले 40 वर. क्षेत्ररक्षक सांडीसर दुधा मनस्थितीमध्ये अडकले. बॉल वरती जावं की बॉलला संरक्षण द्यावं आणि संरक्षणासाठी थांबले. त्यांच्या डोक्यावरतून हा बॉल ट्रॅव्हल झाला. आता लॉंग ऑफला खेळलाय क्षेत्ररक्षक पुन्हा आणि यावेळेला आता चित्र चांगलं आहे. झडप घातली अखेरच्या क्षणी आणि संघासाठी काही धावा वाचवल्या. अन्यथा याही बॉलला जर चांगली उसळी मिळाली असती ना तर हाही बॉल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून जाऊ शकला असा. या जरतरच्या गोष्टी, परंतु प्रत्यक्षात बॉल अडवला गेलाय. निलेश, पाहिलं तर थोडा गोलंदाज हिरमुसलाय, नाराज आहे. त्याला वाटलं होतं का हा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा तो लॉंग ऑफचा जाईल आणि झेल घेईल. अपेक्षा डबल माइंडेड होतं. होऊ शकतं. सेकंदाचा खेळ असतो, निर्णय मात्र लवकर घ्यायला लागतं. सेकंद रिव्हर्सिव्हचा अटेम्प्ट, बॅटची कडा लागले की ते मात्र सांगता इथे संधी होती उपलब्ध, पण सटीक थ्रो न आल्या कारणाने ती करामत यष्टीरक्षकला करता आली नाही. सेफ टू द बॅट्समन. रिव्हर्सचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला. सर्व बॅटने चांगल्या धावा आल्या होत्या, परंतु फलंदाजांनी मन बनवलं की एखादा स्विच हिटचा फटका खेळला तर डीप कव्हरला संरक्षण नाहीये, डीप पॉइंटला संरक्षण नाहीये आणि किंबहुना जर थर्डमॅनला फटका गेला तर एकही खेळाडू नाहीये, फक्त 30 यार्ड सर्कल क्लिअर करायचं आहे. या भावनेने खेळलेला फटका, परंतु बाईकची एक धाव आली. नक्कीच चांगली सोच होते, विचार चांगले होते. तर गॅप भरपूर आहे. तू म्हटल्याप्रमाणे क्षेत्र खूप मोकळा आहे आणि तिथून गॅप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ती मक्तेदारी मोडीत काढली गोलंदाज चंदूने. लाजवाब बॉलिंग. ऑफ साइड ऑफ द वॉटर शॉट यार, नेत्रदीप फटका. स्क्वेअर ऑफ द पॉइंट दूरवरून जाईल पण तो नाकाम. चेंडू फरार. 4 रन. मधून एक चांगला फटका आला. टायमिंग प्रॉपर होतं.
यावेळेला अंगाला भेटणारा बॉल प्रभावशाली आहे. एक चौकारी अगोदर खर्च केला आणि त्यानंतर टाकलेला डॉट बॉल. गोलंदाज चंदू जाधव यांचा मनोबल वाढवणारा सँडीसर हा बॉल आहे. अगोदर त्यांनी चौकार खर्च केला होता, परंतु हा डॉट बॉल टाकलाय संजय यांना. चांगलं कमबॅक. एक एक चेंडू लाखामोलाचा, एक एक चेंडू विचारपूर्वक टाकताना चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं. स्लो वन, पण घातक चेंडू शरीर वर टाकलेला बिमार, परंतु थोडासा बलवायचा, कारण चेंडू जरा कमरेच्या वरती जर गेले असताना त्याला महागात पडली असती. चूक निलेश. हॅलो, थँक्यू. अथर्व 11 संघाचे कॅप्टन प्रताप सकपाळ यांना विनंती करतो, आपण या मुख्य व्यासपीठावरती. प्रताप सकपाळ येस आमच्यापर्यंत आलेत. तदनंतर महाबळेश्वर स्पोर्ट्स क्षितिज मोरे, आपल्याला विनंती केली जाते की आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि ब्लेझर परिधान करा. अगदी सत्र क्रमांक 1 चा खेळ जसा संपेल तसा आम्ही टॉस करू. संघमालक श्री संदेश मरागजे आणि विलासदादा कदम, आपल्याला विनंती आहे की आपल्या कॅप्टनला आमच्यापर्यंत पाठवा. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्स सो मच संतोषजी देसाई. ही 4 ओव्हरचा खेळ निलेश पाहिलं तर 12 धावांची ती सरासरी 48 धावा चोपल्यात. पहिल्यांदा बॅटिंग करता आमंत्रण मिळालं स्वर्गीय आनंद स्मृती 11 एक गडी बाद. काय म्हणसेल शेवटचं ओव्हर आहे टार्गेट सेट करणारा, त्या ओव्हरमध्ये किती धावा कुटाव्यात आणि ते टार्गेट कालेश्वरी वारिस समोर यावं. निश्चित दोन्ही फलंदाजांकडे जर आपण पाहिलं ना तर आक्रमक फलंदाज आहेत सुनील शिंदे कुरोशे आणि संजय सपकाळ घावरी. या दोन्ही फलंदाजांकडे आक्रमकता आहे आणि त्याचबरोबर एक पारितोषिक आलेलं आहे. सुनील शिंदे यांच्या 3 षटकारांसाठी गणेश शिंदे यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अंतिम षटक युवा खेळाडूच्या हाती बॉल आहे आणि जिथे 12च्या सरासरीने बॅटिंग करताना आतापर्यंत स्वर्गीय आनंद स्मृती 11ने 48 बनवलेले आहेत. म्हणजे प्रोजेक्टेड स्कोर सँडीसर 60 नाकारता येऊ शकत नाही जर या सरासरीने स्वर्गीय आनंद स्मृती 11ने बॅटिंग केली. नक्कीच 60 तर बनवू शकतं, परंतु जे हाणामारचे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक बॅट्समॅन हा मार झोडच्या तयारीमध्ये असतो. त्यामध्ये कदाचित 65 पर्यंत 70च्या आसपास जावं अशी अपेक्षा असेल आणि अपेक्षाला पूर्तता करणे. व्हॉट अ लवली शॉट यार. पायांचा बरोबर वापर, हेड अँड कॉर्डिनेशन परफेक्टली ओव्हर द कव्हर अँड मॅक्सिमम 6 रन. जबरदस्त टोला आणि यासाठी ते जाणले जातात. संजय सपकाळ घावरी. एक काळ होता क्रिकेटमध्ये सँडीसर की मोठमोठे षटकार जर ग्रामीण क्रिकेटमध्ये कोण मारत होतं तर संजय सपकाळ घावरी यांच्या नावाचा उल्लेख आपल्याला करावा लागेल आणि ते रूप त्यांनी धारण केलंय आणि पहिलाच बॉल प्रदीप उतेकर यांचा पाठवून दिला 7 धावांसाठी. सुपर. राजू कंक का नाही आले हा थोडासा मध्ये न उलगणारा प्रश्न आमच्या समोर येतो, कारण त्यांच्या गोव्यावर जे ओव्हर टाकलं होतं 5 धावांचं तर ओव्हर मध्ये कमबॅक खरी करून दे, पण तो गोलंदाज का नाही आला हे मात्र न समयपर्यंत सरप्राईज करणारा असेल. कदाचित कॅप्टनचे वेगळे मत असतील. इथून सांगणं इथून बोलणं मात्र थोडंसं चुकीचं होईल. डेफिनेटली गोलंदाज जो आहे प्रदीप ज्याच्यावर धुरा सोपले दुसऱ्या ओव्हरची. मागून मागून इष्टांना इनकरेक्ट एकदम हिट करण्याचा प्रयत्न परंतु नाकाम. पिचिंग झाला लेग स्टंपला डाऊन टू लेग साइड. निलेश एक चांगला बॉल, त्या बॉलची आपण क्रिया पाहूया. संजय सपकाळ स्टंप सोडून पुढे आले होते आणि ज्या प्रकारे अगदी ऑफ स्टंपच्या बाजूने हा बॉल यष्टिरक्षकाच्या दिशेने गेला आणि तिथे एक धाव पूर्ण केली आहे. 3 स्टंप सोडून खेळण्याचा प्रयत्न आधुनिक काळामध्ये अशा प्रकारची फलंदाज करतात. एक काळ होता सँडीसर फलंदाज आपले स्टंपच्या पुढे बॅटिंग करायचे म्हणजे स्टंपला झाकायचे, परंतु आता एक काळ असा आलेला आहे की स्टंप सोडून फलंदाज बॅटिंग करतात. खूप आधुनिक बदल झालेला आहे. खूप बदल झाला. पहा ऑफ स्टंपच्या बाहेर, त्यानंतर अवे फ्रॉम द बॉडी एक्स्ट्रा कव्हर जिथे मोकळं होतं त्या मोकळ्या जागोदर चेंडूला केला सरळ सीमेरेषेच्या बाहेर. व्हॉट अ लवली स्ट्रोक. क्रिकेटचं माधुर सौंदर्य, खरी सुंदरता या स्ट्रोक मध्ये लपलेलं आहे. तर लपलेल्या सुंदरतेला दाखवलंय स्ट्रोक मध्ये. व्हॉट अ शॉट. एक्स्ट्रा कव्हरला एक क्लासिकल दर्जेदार एक क्वालिटी चौकार आलेला आहे आणि जिथे आपण चर्चा केल्या सँडीसर 2 चौकार जर आपण पाहिले ना तर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून गेलेले आहेत. म्हणजे 3 वेळा क्षेत्ररक्षकांना संधी होती बॉल वरती जाण्याची, परंतु क्षेत्ररक्षकांचा जो मनसुबा होता ना की बॉलला संरक्षण द्यायचं आणि याच्या प्रयत्नांमध्ये 2 बॉल क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरतून गेलेला आहे. म्हणजे ही मानसिकता या सामन्यामध्ये आणि सत्र क्रमांक 1 मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच स्कोर 4 ने भरारी घेतो पोहोचतोय 59 वर.
शेवटच्या ओव्हरमध्ये आले प्रदीप बॉलिंग मार्क पर कलेश्वरी वॉरियर्स करून ओ टाक जिथे फटका बॅट वर बसला ही चूक केली मी म्हणेन. किती पावलं पहा, अंदाज चुकलाय. खऱ्या अर्थानं सीमारेषेच्या लगत येणं गरजेचं होतं, तो अंदाज चुकला. नतीजा व्हेरी मजा, हा निसट्टा षटकार म्हणता येईल. सुनील शिंदे यांना जीवनदान मिळालं आणि त्या जीवनदानाचा फायदा घेताना त्यांनी आता उपद्रव दाखवायला सुरुवात केलेली आहे. सांडी सर, ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला ना, अंदाज चुकला ना तर काही गोष्टी चुकतात. मग ते क्रिकेट असो किंवा आयुष्य, आयुष्यामध्ये एखादा निर्णय चुकला ना तर पुढे आयुष्य चुकत जातं. क्रिकेटमध्ये तसंच आहे, अंदाज चुकला आणि आला तो षटकार. नक्कीच जिथे बॅट्समन सुनील बाद होणार होता तिथे 6 मिळाल्या. या षटकाने सुनील पोत 56 वर लाजबाब खेळ 2 जीवनदान मिळालं. त्याच्या पुरेपूर वचपा काढताना तो बरसलाय आणि धावसंख्या मात्र पोहोचवले. स्वर्गीय आनंद स्मृती 11 बॅटिंग करताना पहिला मॅच आहे. एक गडी बाद 65 धावा, जी अपेक्षा होते 70च्या आसपास जाईल. निलेश, निश्चित त्याच्या पुढे आता टीमचा स्कोर गेलेला आहे. सिद्धेश शिंदे यांच्या वतीने दोन्ही फलंदाजांना लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पुढील बॉल गोलंदाज तयार. षटक क्रमांक 5 प्रदीप उतेकर, राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आता चांगलं क्षेत्ररक्षण, विकेटचं पतन. नक्कीच यावेळी जर चूक झाली असते ना तर याच्यापेक्षा आपण काय गोंधळ घातलाय ते स्वतः समजलं. थँक्यू सो मच. आमच्या मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने जावली महाबळेश्वर आणि संपूर्ण सातारा जिल्ह्याचं क्रिकेट ज्यांनी खऱ्या अर्थाने गाजवलंय. लेदर बॉल क्रिकेटचे एक चांगले आणि महान खेळाडू सातारा जिल्ह्यातील, ज्यांनी अगदी मुंबई असो त्याचबरोबर संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये लेदर बॉल क्रिकेट त्यांनी खेळलंच. त्याबरोबर संपूर्ण जावली तालुका आणि महाबळेश्वर तालुक्यामधील टेनिस बॉल क्रिकेटचे अगदी सर्वात उत्तम अगदी अष्टपैलू खेळाडू आमच्या मुख्य व्यासपीठावरती येत आहेत. आमच्या सर्वांचं प्रेरणास्थान, आमचे मार्गदर्शक आदरणीय गणेशजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचं मनापासून या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि ही स्पर्धा सर्वांना ज्येष्ठ असो ज्यांच्या समोर आपण घडलो त्यांना आहे फेरीताची स्पर्धा आहे. SK प्रीमियर लीग बॅटची कडा स्पॉट डिसमिसल. आणखी एक बॅक टू बॅक 2 विकेट घेऊन करामत केली. जिथे 70च्या पुढे जाईल त्यासाठी मात्र 2 दणके देऊन 2 हादरे देऊन निलेश चांगलं कमबॅक मारता येईल. शेवटचं ओट टाकताना खऱ्या अर्थाने आम्ही राजूची अपेक्षा केली होती पण प्रदीपने ती कमाल केली. निश्चित काही बॉल त्यांनी चांगले टाकले आणि काही बॉल थोडेसे महागडे राहिले. अंतिम षटक आहे, या गोष्टी घडतात. प्रथम बॅटिंग करताना स्वर्गीय आनंद स्मृती 11 ने 65 उभारलेले आहेत. 66 धावांचा पाठलाग आता काळेश्वरी वॉरियर्सला करायचा आहे. हे गुणोत्तर आहे. आपण वळूया पुढील टॉसकडे आणि तिकडे संतोषजी देसाई सर आपल्या समोर जोडतील. थँक्यू. कॅप्टनना मी विनंती करतो आपण या. तर हा महत्वपूर्ण टॉस आहे. डे क्रमांक 2 चा टॉस क्रमांक 2. आपण आपल्या जावली महाबळेश्वर आणि सातारा जिल्ह्यातील एक लेजंड खेळाडू, ओल्ड इज गोल्ड ज्यांना म्हटलं जातं, सन्माननीय गणेशजी शिंदे यांना मी विनंती करतो सर या. आपल्या शुभ हस्ते आम्ही मैदानाच्या आतमध्ये टॉस करतोय. थँक्यू सो मच. तर बुद्ध कॅप्टन आमच्या बरोबर जोडलेत. एका बाजूला महाबळेश्वर स्पोर्ट्स आणि एका बाजूला अथर्व 11. दोन्ही संघाचे संघ मालकांना मी विनंती करेन की तुम्ही आमच्या बरोबर जॉईन व्हा. एका बाजूला तुम्ही पाहता अथर्व 11 संघाचे संघ मालक दीपक दादा संगपाळ, तर दुसऱ्या बाजूला संघ मालक आहेत एका बाजूला श्री संदेश मरागजे आणि विलास कदम आपटी यांची टीम आहे. दोन्ही संघ मालकांना मी विनंती करतोय सर तुम्ही आमच्या बरोबर टॉस साठी जॉईन झाला तर खूप बरं होईल. आपण मैदानाच्या आतमध्ये प्राचारण करूया. आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने कालच्या दिवसामध्ये महाराष्ट्रातील नामवंत समालोचक जयेश भोसले यांनी अगदी त्यांच्या समालोचनामध्ये उल्लेख केला दादा की भारतामध्ये अनेक टेनिस बॉल क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा होत आहेत, परंतु अगदी
काही बोटावरती मोजण्याच्या स्पर्धा आहेत जिथे मात्र ब्लेझर घालून मैदानाच्या आतमध्ये कॅप्टनना आपण पाहत असतो. त्यामधली एक अशी स्पर्धा आहे सातारा जिल्ह्यातील KSK प्रीमियर लीग आणि कौतुक केलं जात आहे संपूर्ण या स्पर्धेचं. आपण टॉस क्रमांक 2 करणार आहोत. दादा इकडे थँक्यू सो मच. तर कॉईनची माहिती देईन कारण कॉईन एक विशेष बनवलाय. तुम्ही एका बाजूला पाहाल KSK आहे, दुसऱ्या बाजूला जय सियाराम आहे. आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहिली तर प्रभू श्रीरामांची थीम आहे जी आपण पाहिलं 22 जानेवारी 2024 ला अयोध्या मंदिराचं आपण ज्या पद्धतीने उद्घाटन पाहिलं आणि त्या ठिकाणी प्रभू श्रीरामांची प्रतिष्ठापना करण्यात आली. ती थीम या संपूर्ण स्पर्धेसाठी घेतलंय आणि कॉईन ही त्या पद्धतीने बनवलाय. एका बाजूला जय सियाराम, दुसऱ्या बाजूला KSKPL. टॉस केला जाईल. सन्माननीय सातारा जिल्हा आणि महाबळेश्वर आणि जावली तालुक्यातील एक नामवंत खेळाडू गणेशजी शिंदे साहेब यांच्या शुभास्ते टॉस करणार आहोत. आपण टॉस मागेल त्यासाठी निवड करतोय. सर प्लीज. नाही प्रताप सकपाळ, परंतु तो मान जाईल टॉस मागण्याचा अगदी महाबळेश्वर स्पोर्ट्सला. क्षितिज मोरे आमच्या बरोबर आहे. टॉस कोण मागते तर महाबळेश्वर स्पोर्ट्स कडून कॉल दिला जाईल. सरांना विनंती करतो हवेमध्ये स्पिन करा. जय सियाराम हा कॉल आहे आणि सकाळच्या सत्रातला दुसरा टॉस आपण पाहिला तर जय सियाराम येतोय. कॅप्टन कडे जाऊया. टॉस जिंकलाय, निर्णय काय? नक्कीच क्षेत्ररक्षण करेन पहिलं. किती धावांपर्यंत समोरच्या टीमला थांबवाल? नक्कीच 60 धावांच्या आतमध्येच थांबवण्याचा आमचा प्रयत्न असेल. प्रताप बॅटिंग करायची आहे. किती धावा स्कोरबोर्डती लावल्या जातील? 70 ते 80 चा आम्ही प्रयत्न करू. थँक्यू सो मच. दादांकडे जाईन, दादांची प्रतिक्रिया घेईन. दादा, स्पर्धा आपण पाहिली तर 5 वर्ष कंप्लीट होत आहेत. पर्व क्रमांक 5 मध्ये आलोय. कोपरीमध्ये आपण या स्पर्धेला सुरुवात केली होती 2018ला. तदनंतर आपण शिवतीर्थ मैदान आपण जर पाहिलं तर वाशी या ठिकाणी स्पर्धा झाली. त्यानंतर 2 पर्व आपली घनसोलीमध्ये झाली. भूमिपुत्र मैदान मिळणं खूप अवघड आहे कारण नवी मुंबई नगरीमधलं नामांकित एक मैदान असं आहे की जिथे मात्र प्रत्येक खेळाडूला खेळावंसं वाटतं. कालपासून तुम्ही स्पर्धा पाहताय. वेदांत या स्पर्धेमध्ये खेळतोय, ज्यांनी लेदर बॉल क्रिकेट चांगलं खेळतोय आणि तुम्ही स्वतः आज या स्पर्धेला भेट देताय. काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? KSK प्रीमियर लीग 2023 आणि 24 सर्वप्रथम या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देतो आणि मला अभिमान वाटतोय की KSK हे क्रीडा संघटना स्थापन करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून एक मोलाचा वाटा उचलला होता आणि खारीचा वाटा होता तो. आता त्या एक छोटंसं रोपटं लावलं होतं आणि त्याचा आता वटवृक्ष पाहताना आपल्याला दिसतोय आणि खरोखरच आज एक आगळी वेगळी स्पर्धा मला बघायला मिळते. त्यावेळेला जेव्हा आपण KSK मध्ये खेळायचो, अगोदर ग्रामीण पातळीवरती खेळायचो, तेव्हा आपल्याला बांधावरती खेळावरती आणि खूप खेळाडूंना जखमा व्हायच्या, कोणाला इंजॉर्ड व्हायचे. पण या ठिकाणी खरोखर एक चांगला प्लॅटफॉर्म तुम्ही सगळ्यांनी या खेळाडूंना प्राप्त करून दिलेला आहे. आता मला वाटतं टेनिस क्रिकेटला सोडण्याचे दिवस आलेले आहेत. आपल्या ह्या प्रीमियर लीगचा दिशा बघून मला असं वाटतंय की 2-3 वर्षामध्ये आपल्यामध्ये बरेचसे खेळाडू या चांगल्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसतील, अगदी देश पातळीवरती खेळायला दिसतील असं मी 100% खात्री बाळगतो. कारण की या तुमच्या खेळाचा दर्जा मी गेल्या दिवसभर काल यूट्यूबवरती स्पर्धा बघितली. त्यामध्ये बॅट्समन आणि बॉलर यांची गुणवत्ता खूप सुधारलेली आम्हाला दिसली आहे आणि होतकरू तरुण खेळाडू. आणि सगळ्यात विनंती आहे आपल्याला माझी की आपण हा जो कन्सेप्ट आणलेला आहे त्या कन्सेप्ट बरोबर अंडर 19चे 2 खेळाडू कमीत कमी प्रत्येक संघामध्ये असले पाहिजेत, याची तुम्ही काळजी घ्यावी. कारण की आपल्याला त्या तरुण मुलांना भविष्यामध्ये चांगला प्लॅटफॉर्म द्यायचा आहे आणि देश पातळीवरती अगदी लेदर क्रिकेट असू दे किंवा टेनिस क्रिकेट असू दे, दोन्हीमध्ये त्यांना पुढे आणायचं आहे.
आपण माझ्या मुलाला बघितलात, मी अंडर 16 डिस्ट्रिक्ट खेळला, तो सातारा डिस्ट्रिक्ट खेळला, आता अंडर 19 पण सातारा डिस्ट्रिक्ट खेळतोय लेदर बॉल. आणि मी तुम्हाला विनंती करतो की आपल्यामधून काही मुलं यापुढे मुंबई क्रिकेटमध्ये खूप स्पर्धा आहे, पण कमीत कमी सातारा जिल्हा डिस्ट्रिक्टला आपण जाऊन त्या ठिकाणी आपण चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो आणि तिकडनं महाराष्ट्र लेवलला आपण खेळू शकतो आणि आपल्या मुलांना प्लॅटफॉर्म देऊ शकतो. तुम्ही या सगळ्यांची काळजी घ्यायची आहे. या चांगल्या पद्धतीने परत एकदा स्पर्धा भरवली तुम्ही आणि सर्व मुलांना चांगला प्लॅटफॉर्म दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. धन्यवाद. टॉस झालाय, जिथे मात्र महाबळेश्वर स्पोर्ट्सने टॉस जिंकलाय आणि प्रथम जर आपण विचार केला तर बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्स सो मच गणेशजी शिंदे, हे आमचे पाहुणे आहेत मान्यवर आणि चांगला खूप क्रिकेट चांगला खेळलेला. त्याने बांधावरच्या ज्या गोष्टी सांगितल्या ना, बरोबर आम्ही पण साहेब त्याच प्रकारचे क्रिकेट खेळलेलं आहे. सेतूमधून ते असलेलं बांध आणि बांधामधून ते लोटांगण जेव्हा झेल घ्यायचं ना तेव्हा एक धमाल असायची निलेश. कारण एक चप्पल दुसरीकडे, दुसरी चप्पल दुसरीकडे. पण क्रिकेट पहा, प्रत्येकाचे ब्रँडेड शूज, प्रत्येकाच्या जिथे एक बॅट मुश्किल मिळायची, पण आता पाहिलं तर एका बॅट्समॅन कडे 4-4 बॅटी. किती आधुनिक बदल झालाय, सुगीचे दिवस आलेत. निश्चित चांगली गोष्ट तुम्ही म्हणली गणेशजी शिंदे साहेब. थँक्स सो मच. जाऊया मॅच कडे. 66 धावांचं आव्हान, 13.20 रन रेट रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. पहिले मॅच आहे. पहिला चेंडू फुल टॉसला पाठवलं, जिथे पाठवायचा मोक्याच्या जागी प्रयत्न केला पण निष्फळ. चेंडूला केलं फरार. गगनचुंबी षटकार. काय छान सुरुवात निलेश. पहिल्याच बॉलचा आस्वाद चांगल्या प्रकारे राजू कंक यांनी घेतलेला आहे. फुलटॉस बॉल सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिला सरळ 6 धावींसाठी. आणि ज्या प्रकारे या बॉलचा समाचार घेतला, सीमारेषेच्या पलीकडे अडवण्याचा प्रयत्न फसला. 6 धावींसाठी हा बॉल फरार होतोय. राजू कंक यांनी आठवण करून दिली मार्क ग्रेडबी यांची, ज्यांनी दुसऱ्या डावामध्ये पहिला बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिला होता 1992 साली. हा बॉल लॉंगॉनला खेळलाय, संरक्षणासाठी खेळाडू नाही आहेत. हाही बॉल सीमारेषा चिरतोय. राजू कंक यांची धमाकेदार आणि दिमागदार या डावाची सुरुवात. येस, नावाला लौकिक. सातारा जिल्ह्यातील हा नामवंत खेळाडू आयकॉन आहे राजू कंक. एक षटक टाकलं, 5 धावा फक्त दिल्या, पण ऑलराऊंडर पहा, काल 49 बनवल्या, हुलकावणी दिली होती एका धाब्याने, जे अर्धशतक पाहू शकलं नाही. काय छान उदाहरण दिलं. सेम मार्गेट बॅच, द वॉटर कॅप्टनशिप ऑफ द मार्टिन क्रो 1992. आणि तिथेच माझं मार्क बॅचने जे सुरुवात केली होती दैन्याचा, खोलण्याचा तो भीम पराक्रम. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं 1996 साली सन जयसूर्य रुमेश कालवेतन. सेम स्टाईल ऑफ द बॅटिंग. सुपर बॅटिंग बाय राजू कंक. 6 आणि 4 बिनगडी बाद 10. खोलवर टप्प्याचा बॉल मिड ऑफला खेळलाय. कोणतीही धाव नसेल, त्याचबरोबर एक पारितोषिक आलेलं आहे अमोलजी मालुसर यांच्या वतीने. जर राजू कंक यांनी हा सामना जिंकवला ना तर 501 रुपयाचं पारितोषिक त्यांनाही असेल. ओव्हर नंबर 1 साठी सागर कदम रामेगरचे आहेत. थँक्यू. आमच्या मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने केएसकेचा उल्लेख आपण कालपासून करतोय. केएसके प्रतिष्ठान ही संकल्पना ज्यांच्या माध्यमातून उदयास आली, एक छोटस रोपटं, आणि तो आज वटवृक्ष होताना पाहायला मिळतोय. अर्थातच केएसकेचे माजी अध्यक्ष आणि खऱ्या अर्थाने प्रमुख सल्लागार आणि एक उत्कृष्ट पत्रकार, अर्थातच सर्वांचे लाडके संतोष मालुसरे साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचं मनापासून या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान हार्दिक सहर्ष स्वागत. वेलकम संतोषजी मालुसरे. खूप प्रेम तुम्ही आम्हाला आतापर्यंत दिलेलं आहे. काय ही जादू आहे tenniscricket.in ची. पहा निखिलला कसं दाखवलं जातं या माळणीच्या मार्फत. लाजबाब आहे, खेळाडू तेवढा आहे आणि टेनिस क्रिकेट ही माळणी तेवढीच मोठी आहे. ज्याने 2013 पासूनचा तो संतोष नाणेकरांचा प्रवास लाजबाब. पहिलं बोट टाकलं जातं. नेक्स्ट बॉल इनसाइड द जस्ट. व्हॉट अ लवली गॅप अँड दॅट इज अ हँडसम स्ट्रोक. किती चुंबन घेतलं नाजूक प्रथम, पण त्याची अहमता, त्याची खूबसूरती निलेश एवढे नाही. प्रत्येकाला वाटेल का tennis.in माध्यमातून हा स्ट्रोक वारंवार पहा. लाजबाब. एक्स्ट्रा कव्हर 4 रन. एक्स्ट्रा कव्हरला एक क्वालिटी फटका 4 धावींसाठी सीमारेषा तोडतोय. राजू कंक यांनी ज्या प्रकारे बॅटिंग केली आता त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये कुमार शेट्टी देखील आता आक्रमक होत आहेत. ये भी कहा पीछे रहने वाले हैं. जिथे आपण कुमार शेट्टी यांची चर्चा करतो ना की वेगळे गावाचे आहेत, परंतु माथेरान प्रीमियर लीग देखील ते सातत्याने खेळत आहेत. आता एका बाजूला सागर कदम रामेगर पुन्हा निघतील. चांगली गोलंदाजी इथून पुढे त्यांना करावी लागेल. विकेटच्या शोधामध्ये संघ आहे.
हो ग्रेट यार, क्या परफेक्टली बुंदान क्लीन बोल्ड. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र शहारे आणणारा चेंडू परफेक्टली इंटू द ब्लॉक. व्हॉट अ लवली डिलिव्हरी यार अँड क्लीन बोल्ड. भन्नाट वेग यष्टांचा वेध घेतोय यॉर्करचा कहर फलंदाज क्लीन बोल्ड. आणि पहिल्या विकेटच्या शोधामध्ये असताना स्वर्गीय आनंद स्मृती 11ला विकेट मिळवून दिले सागर कदम रामेगर. काय बॉल होता. चेक आपल्या मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने पहा, कराडचा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर कराड क्रिकेट आणि कराड क्रिकेटमध्ये ज्यांच्या नावावरती टीम आहे अर्थात मराठा वॉरियर संघाचे संघ मालक स्वप्नीलजी मोरे कराड यांचं आगमन या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती होतंय. पहा निलेश सर, आपली संकल्पना आपण जर पाहिली तर डिस्ट्रिक्ट आयकॉन आपण का ठेवले त्याचं कारण आहे की प्रत्येक तालुक्यातील प्रेक्षक वर्ग आमच्यापर्यंत जोडला जावा ही अपेक्षा होती. आज आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये 22 गावचे प्रेक्षक असतील, जावली तालुक्याचे प्रेक्षक असतील, वाई तालुक्यातील प्रेक्षक असतील, पाटण तालुक्यातील प्रेक्षक असतील. हे प्रेक्षकांनी आज हजेरी लावली. आज आपण पाहतोय कराड तालुक्यातील काही मान्यवर आणि काही प्रेक्षक या स्पर्धेला हजेरी लावतायत. पुन्हा एकदा KSK प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून आणि KSK प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपणा सर्वांचं या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत. जोपर्यंत तुम्ही देवाणघेवाण करत नाही ना तोपर्यंत सांडी सर तुमच्यामध्ये जिव्हाळा निर्माण होत नाही. आणि ही क्रिकेटची देवाणघेवाण आहे, याच्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये जिव्हाळा निर्माण होईल. आणि हे KSK क्रीडा प्रतिष्ठानने 3ऱ्या वर्षी केलेलं आहे. नक्कीच क्रिकेट जोडतो, क्रिकेट ऋणानं बंधो घट्ट करतो, म्हणून क्रिकेटला पूजलं जातं एक देवाप्रमाणे. पहिली ओव्हरची समाप्ती 15 लेथ 1 गडी बाद अवे फ्रॉम द बॉडी ऑफसाइड ऑप्शन सुरेख चेंडू, परंतु हलकासा मूव झाला आणि ती दिशा पाहिली. शशीजी साटम नामवंत असे अंपायर आणि या चेंडूला केलं त्याने वाईट. एक्स्ट्रा धाव मिळते स्कोर 16वर. पाहिलं तर कालेश्वरी वॉरियर्स हे टीमचे संघमालक आहेत श्री रामचंद्र मालुसरे, कॅप्टन सुमित मालुसरे, केळघर सुळशी गावाचे आहेत. दुसरा ओव्हर वाईट नंतर हा चेंडू ऑफसाइड ऑप्शन बॅक टू बॅक 2 सूर गवसला नाही गोलंदाजांना, परंतु बॅट्समन सूर गवसल्या पण खेळतात कारण 15 धावा चोपल्या. 13.2 च्या अवस्थेनं काय धमाकेदार सुरुवात केली, बिनगडी बाद 15. परंतु पहिलाच सँडी सरांना एक आठवण सांगितली जाते संतोष मालुसरे यांच्या माध्यमातून की वाई आणि KSK ची मॅच ती सर्वात जास्त प्रेक्षक असणारी मॅच असेल, म्हणून त्यांचा आवर्जून आम्ही उल्लेख केलं, आम्हाला बोलवलं, आमचा सन्मान केला आणि आवर्जून मला मॅच नंतर त्याने 2दा फोन केलं होतं. लाजबाब मॅच यार, ते क्षण आम्ही विसरणार नाही. तुमचा तो सन्मान, तुम्ही दिलेलं ते आमंत्रण लाजबाब आहे. म्हणून क्रिकेट जोडलं जातं संतोषजी देसाई, क्रिकेट जोडतोय ऋणांमध्ये घट्ट करतोय. दुसरं वर टाकलं जातं. बॅटिंग करताना 66 धावांचं निलेश आव्हान आहे आणि त्याला उत्तर देताना 18 बनल्यात. जिथे आपण निखिल जाधव जिल्हा आयकॉन म्हणून त्यांना पाहत आहोत. महाबळेश्वर मधील घोडे पारुड गावचे ते खेळाडू आहेत आणि ज्या प्रकारे आपण उल्लेख केला ना की खुल्या गटाच्या स्पर्धा ते सातत्याने खेळतात. उजव्या स्ट्रीच्या बाहेरचा बॉल कमी गतीचा हाताळला, बॅट वरतून बॉल खालतून संपर्क होऊ शकला नाही, आला तो डॉट बॉल. आता निखिल जाधव देखील आपला जलवा दाखवायला सुरुवात करतायत. येस नामांकित असे सातारा जिल्ह्यातील हा आयकॉन आहे, नाव आहे राजू कंक. ऑफ साइड ऑफ पर्पल मिडल ऑफ द बॅट, एलिमिनेशनची कमतरता. ओ माय गॉड, काय घडलं. झेल तो सोडलाय आणि चेंडू मात्र सीमेरेषेच्या बाहेर. 4 रन. निश्चित या प्रकारच्या कॅचेस पकडणं फार महत्वाचं आहे. प्रयत्न सीमारेषेलगत निश्चित झाला परंतु अखेर बॉल हातामध्ये विसावू शकला नाही आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज सुमित मोरे होते, त्यांनी हा बॉल हवेत खेळला होता. क्षेत्ररक्षकाची झडप चांगली होती परंतु अखेर हाताच्या उंजळीतून बॉल स्पर्श करून सीमारेषेच्या बाहेर सरळ गेला. नक्कीच पकडू कॅच, जीतो मॅच. इथून अजून एक संधी उपलब्ध झाली, ती सोडणार नाही कारण तो पहिला जेल होता. निलेश आपण पहिला थोडासा प्रेशर असतं, सीमारेषा जवळजवळ सेंटीमीटर किंवा मी म्हणेन मिलीमीटरच्या आसपास बॅलन्स राखणं होतं, तो प्रेशर होता. त्यामुळे त्याने पाहिलं, तो प्रेशर अतिरिक्त घेतला आणि निसटला. पण आव्हानात सीमारेषेच्या बऱ्याच पुढं आणि अचूक झेल टिपताना जी चूक केली ती सुधारली. चुकामधून सुधारा असं शिका असं म्हटलं जाते. आणखी एक झटका इथे लागतोय बॅटिंग करताना 66 धावांत कालेश्वरी वॉरियर्स. ही मॅच खूप इम्पॉर्टन्स आहे. काल एक मॅच त्याने हरले,
निलेश निश्चित आता या सामन्याला चांगलं उदाहरण प्राप्त होतंय. मॅच मध्ये रंगत येते, धावा येत आहेत, विकेट जात आहेत, या प्रकारच्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. निखिल जाधव यांनी देखील विकेट टिपलेली आहे आणि अखेर क्षेत्ररक्षकाने मोकळा श्वास घेतला असेल की जी चूक झाली होती ती आता आपण सुधरवलेली आहे. नक्कीच. आणि चांगली छान माहिती देतो माझ्या टेनिस क्रिकेट .inचा, कारण संतोष नाणेकरांनी ही वेबसाईट आणलेली आहे ही 2013 आणि तिथूनच मात्र निखिल जाधव ही त्याच विक्रोली टीम मध्ये खेळलाय. जिथे संतोष नाणेकर खेळल्यात तिथून मात्र निखिल जाधव हे खेळल्यात. लाजबाब पहिली ही सफलता अर्जित केली या मध्ये. हैदराबादला दुसरा कालेश्वरी वॉरियर्स मॅच रंगल याच्यातील मात्र शंका नाही. एक 5 स्लीप बॅकवर्ड शॉट लेग शॉर्ट स्क्वेअर लेग डीप मिड विकेट वाईड इज लॉंग ऑफ स्विच हिट चकवाने दिली. लाजबाब बॉलिंग गेल. नो एक्स्ट्रा रूम. पहिला तर पहिल्यांदा बॅटमध्ये स्विच हिटचा प्रयत्न, त्याच्यानंतर केली ती गोलंदाजी, जादुई गोलंदाजी निलेश म्हणेन. जो काय अनुभव त्यांच्या गाठीशी आहे तो त्यांनी कृतीमध्ये आणलेला आहे. आणि जिथे राहुल भातोस यांनी पहिल्याच बॉलला स्विच हिटचा प्रयत्न केला, यावेळेला जोर कस मारलाय सी कॉर्नरच्या दिशेने. बॉल क्षेत्ररक्षक बनतील, प्रेक्षक त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दशक. तडक फडक बेधडक षटकार. कडक स्ट्रोक यार, दे धडक भडक आणि इथे भडकवलाय आणि क्लिअर केली. लाजबाब. टायमिंग पहा कसं, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, यूज ऑफ द परवेल फीट अँड यूज टू द कॉर्नर. क्लिअर केली. 2 ओव्हरचा खेळ झाला इथे समाप्त. 14 धावांच्या सरासरीने 28 लागल्या, 2 गडी बाद. विकेट गेलेत निलेश, पण 28 13.20 त्याच्या बरोबर किंचितशी पुढे. लाजबाब म्हणजे उत्तर चांगले. धावांची गती चांगली ठेवलेली आहे, धावांची बुक ठेवावीच लागेल. विजयाचा घाट जर तुम्हाला पार करायचा आहे ना तर तुम्हाला चांगला खेळ हा निश्चित करावा लागेल. आणि 2 षटका अखेरीस जी सरासरी आपण पाहिली ना तर 28 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. म्हणजे 14च्या सरासरी लगभग हा संघ बॅटिंग करतोय. जिथे तुम्ही उल्लेख केला होता की सरासरी किंचितची पुढी आहे, याचा विचार आता स्वर्गीय आनंद स्मृती 11 ला करावा लागेल प्रखरतेने. नक्कीच कमबॅक करून द्यायचं असं ते ओव्हर खूप इम्पॉर्टन्स आहे. कारण पाहू शकता तुम्ही बॅटिंग करताना 5वा क्रमांक किती महत्वाचा असतो. तिसरंच गोलंदाजी करताना प्रतिस्पर्धी जेव्हा कॅप्टन आपल्या हाती 3ऱ्या क्रमांक चेंडू सोपवतो ना, इज अ टर्निंग पॉइंट, इज अ बॅलन्स ऑफ द फिल्डिंग डिफेन्सेस ऑफ द टीम. अतिशय मात्र महत्वपूर्ण ओव्हर. आणि पाहूया जिथे काय करामत करेल दोन्ही संघ. परंतु इथे हवी झाले म्हणेन 66 धावसंख्येला उत्तर देताना कालेश्वरी वॉरियर्स. इन ऍक्शन मध्ये संजय सकपाल बॉलिंग मार्क. Very crucial over, right arm over the wicket. A track पर backfoot, what a नजाकत यार. That's a class. क्रिकेटचा दर्जा आणि भूमिपुत्र मैदान हे सांगतो की तुम्ही दर्जेदार क्रिकेटर्स तेवढा दर्जा तुमचा उंचावून देणारा हा मैदान आहे. व्हॉट अ क्लिअर बाउंड्री, व्हॉट अ स्क्वेअर कट. निलेश फटका जबरदस्त होता. बाकलिपचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि राजू कंग यांच्या बॅट मधून आणखी एक चौकार येतोय. जिल्हा आयकॉन म्हणून ते खेळत आहेत. कराड तालुक्यातील कुसूर गावचे खेळाडू आहेत. याच मैदानावरती खेळताना कराड प्रीमियर लीग रबर आणि टेनिस मध्ये दोन्ही मालिकावीर किताब यांच्याच नावे आहेत. ग्रेट यार. आपल्या नावकी गेला साजेसा असा फटका बॅकफुट वर गेला आणि लवली त्याचा गुंडप्पा विश्वनाथ. द स्टायलिश शॉट ऑफ द स्क्वेअर कट, कर्नाटिक स्क्वेअर कट बाय राजू कंग. सुपर यार, मजा येते स्ट्रोक बघताना. कुठे काही नाही, आरामात बॅट हॉरिझॉन्टल बॅटने दिशा दिली, बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर केला चौकार. चौकाराने झपकन पुढे जाताना या वेळेला स्कोर पोचवलाय. स्कोर वरती 33. हो या वेळेला मिळाला ऑप्शनला फ्रीचा चेंडू खेळाचे गुण उभ्या गोण्याने पण धावा वाचवण्याचा प्रयत्न सुरू झालाय. यश मिळालाय, पदरी पडला अपयश, परंतु कौतुक करतो जम घेऊन अडवण्याचा. पण चेंडू मात्र सरळ सीमेरेषेच्या वरून षटकार. आकाशाला गवसणी घालणारा टोला राजू कंग यांच्या बॅटचा बोलबाला. बॅट युसिंग अप्रतिम होती. आकाशाला गवसणी घालणारा हा स्ट्रोक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षकाचा अडवण्याचा प्रयत्न फसला आणि अखेर बॉलने सीमारेषा ओलांडली 6 धावांसाठी. सांडी सर, ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि त्या ज्वालामुखीचं नाव आहे राजू कंग. येस, बोलबाला आणि एक थाटामाटामध्ये षटकार वाजवताना राजू कंका हा लाजबाब गगनाला गवसणी घालणारा षटकार. धावसंख्या झपकन जाते 39 वर. 39 लॉस ऑफ द 2 विकेट. एंड चेंज केलाय. हे नाव टू राईट आर्म राउंड द विकेट बाय संजय सकपाल. बैठक मारली, एलिमिनेशनच्या कमतरता प्रॉपरली गेलाय.
हो 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 हो, चांगलं चांगलं उत्तर दिलं मित्रा. टक्कर झाली असतं तिथे झेल मात्र निसटण्याची सुटण्याची शक्यता होती. प्रॉपरली वेट, मी आलो मित्र तू थांब. वॉट अ कॅच, कॅचेस विन द मॅच. ही विकेट खूप महत्वाची होती. क्षेत्ररक्षण फार चांगलं झालं, शरीरावरचं नियंत्रण चांगलं होतं, डोळ्यांचा संयोग चांगला होता आणि अखेरीस हाताच्या उंजळीमध्ये हा बॉल विसवला आणि विकेटचं पतन झालं. धावसंख्या आहे 39, 3 गडी बाद ही स्थिती आहे आणि जिथे संजय सपकाळ यांचं कौतुक करावं लागेल. गावरीचे अनुभवी खेळाडू आहेत, एक अष्टपैलू म्हणून त्यांचं नाव आहे आणि त्यांनी या बॉलवरती विकेट टिपली. सांडी सर, पाठीमागे तुमच्या बरोबर काय घडलं ह्याचा जर विचार तुम्ही करत बसला ना तर पुढची प्रगती थांबते आणि पहा पुढे मला चांगलं करायचंय या दृष्टीने टाकलेला बॉल आणि संजय सपकाळ यांनी मिळवलेली विकेट लाजवाब होती. नक्कीच इम्प्रोव्हायझेशन. प्रत्येक दिवसामध्ये तुम्ही काय खेळला आणि पुढच्या दिवसात तुम्हाला काय खेळायचं याची योजना जर असेल तर आपण खूप मागे पडू. कारण त्याचं जिवंत उदाहरण भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. सातत्याने प्रत्येक दिवशी तो वेगवेगळे स्ट्रोक एस्टॅब्लिश करण्याच्या विचारामध्ये असतात. निलेश, ज्या प्रकारे सांडी सर आपण उल्लेख केलात की भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर यांचा एक मनसुबा होता की प्रत्येक बॉलला वेगळ्या पद्धतीने खेळता आलं पाहिजे आणि त्यांनी प्रखरतेने दाखवलं की प्रत्येक बॉलला वेगळ्या प्रकारचा स्ट्रोक खेळता आला पाहिजे. याचा विचार भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी निश्चित केला. एक सामना असा होता ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत आणि त्या सामन्यामध्ये शेन वॉर्न यांनी त्यांना आउट केलं आणि एका रूम मध्ये गेले, बंद करून घेतलं. असं काय घडलं की मी आउट झालो, परंतु एका बॉलला खेळण्याचे अनेक प्रकार असायला हवे याचा विचार केला आणि शेन वॉर्न यांनी आपल्या जीवनामध्ये फक्त सचिन सरांना 4 वेळा आउट केलं, 29 वेळा समोरासमोर आले. नक्कीच, आणि म्हणून ग्रेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. सुपर बॉलिंग, सुपर गॉड बिहाइंड द स्टंप. एन चेंज केल्यानंतर काय नजारा पहा. जसं एन चेंज केलं तशी मात्र राजू कंकची विकेट आणि आल्या आल्या जसं आला अतुल तसं मात्र परतला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पूर्णतः फसला. संजय सपकाळ राऊंड द विकेट येताना विथ द अँगल, बॅटची आतली कडा, बाकीचं काम यष्टीरक्षकाने केलंय. आता स्वर्गीय आनंद स्मृती 11 देखील सामन्यामध्ये शिरकत करतोय. असं वाटलं होतं की धावांचा वेग वाढलाय, धावांचा वेग आता मंदावलाय आणि विकेट जात आहेत. नक्कीच KSK क्रीडा प्रतिष्ठान, KSK प्रीमियर लीग 2024 पर्व 5 काय मॅच रंगली यार. मी म्हटलं होतं निलेश, संजय जेव्हा चेंडू घेऊन आला होता, ओव्हर घेऊन आला होता, ही इम्पॉर्टन्स वर आहे. कारण 11 पैकी 5व्या क्रमांकात जेव्हा दिशा द्यायच्या, जेव्हा धावसंख्या वाढ म्हणजे असं बॅट्समनला तसं धावा रोखण्याचं काम करतो तिसरं ओव्हर आणि तिथे कमबॅक कसं पाहायला. स्कोर आहे 39, बनवायचे 66. मॅच आता रंगायला सुरुवात झाली. आता यानंतर हॅट्रिकचा बॉल आहे. या प्रीमियर लीग मध्ये अद्यापही हॅट्रिक झाली नाहीये. संधी आली होती अनेक गोलंदाजांना, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. संजय सपकाळ हॅट्रिकचा बॉल घेऊन निघतील. राईट आर्म राऊंड द विकेट. हॅट्रिकचा बॉल. प्रीमियर लीग मधली पहिली हॅट्रिक संजय सपकाळ गावरी यांनी पूर्ण केली आहे. ग्रेट यार, सलाम करतो आम्ही. कसं पहा एन चेंज केला. पहिला राईट आर्म ओव्हर द विकेट आला निलेश, हे ओव्हर टाकताना चौकार आला, षटकार आला. त्यानंतर पहा 3ऱ्या 4थ्या 5व्या चेंडूवर क्रमांकामध्ये 3 विकेट घेऊन हॅट्रिक संपादन केली. लाजवाब, कौतुक करतो. कारण आपण पाहिलं होतं जेव्हा युवराजने 3 षटकांवाले स्टुअर्ट बॉर्डला 3 षटकांना त्याने एंड चेंज केला होता, उपयोग झाला नव्हता. त्याच्यानंतर युवराजने पुन्हा एकदा एंड राईट मध्ये बडवलं होतं आणि एक विक्रम रेकॉर्ड. पण या संजयचं कौतुक करायला त्यांना सफलता मिळत नव्हती. तो टिचून गुणांचा अँगल क्रिएट होत नव्हता. वॉट अ लवली यार. कॉंग्रॅच्युलेशन बाय संजय सपकाळ. हॉल द हॅट्रिक. 39 बनल्यात, 67 बनवायचा. चेंडू शिल्लक आहे 2 बॉल टू गो. गावरी गावाकडून पहिली हॅट्रिक KSK प्रीमियर लीग मध्ये आलेली आहे. सांडी सर, आपण हॅट्रिक बद्दल कालही मी चर्चा केली की हा शब्द याचा उगम क्रिकेट मधून झाला. 1858 साली H.H. स्टीव्हन्सन यांनी अशा प्रकारची पहिल्यांदा युक्ती केली. 3 विकेट घेतल्या आणि त्यांच्या सन्मानासाठी काही मंडळींनी फंड जमा केला आणि एक टोपी आणली. युक्तीसोबत टोपी हा शब्द जोडला गेला. युक्ती म्हणजे ट्रिक आणि टोपी म्हणजे हॅट आणि तिथून पुढे एक प्रघात पडला, तो म्हणजे हॅट्रिक. आणि तिथून पुढे एक सारख्या 3 जर गोष्टी जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये झाल्या तर त्याला आपण हॅट्रिक म्हणतो. IPL ची पहिली हॅट्रिक लक्ष्मीपती बालाजी. KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 ची हॅट्रिक संजय सपकाळ गावरी. सुपर बाय, कॉंग्रॅच्युलेशन. अँड 1982 बाय जलालुद्दीन द पाकिस्तानी हॉल द ODI फर्स्ट हॅट्रिक. अभिनंदन आहे संजय सपकाळला. 5वा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. हो लवली बॉलिंग, सट्टिक. युक्ती किती महत्वाची आहे. युक्ती एक वेगळा मात्र लांब ठेवला, वेगाच्या प्रमाणात न करता, पंद्यात न पडता सट्टिक लाईन अचूक ते भर दिले. नजारा संजय कम बॅक टू द टीम. अर्थातच
टीमला स्वर्गीय आनंद स्मृतीला त्याने चांगले सुगीचे लेग ब्रेक प्रॉपरली जोरदार अपील पायाला लागल्यापर्यंत मान्य केलं. अंपायर आहेत रुपेश सावंत. एंड ऑफ 3 ओव्हरचा खेळ पाहिला तर संपलेला आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर उत्तर दिले 66 धावसंख्येला कालेश्वरी वॉरियर्सनं इथे जवळजवळ 5 गडी बाद झाल्यात. 39 येणारा 12 चेंडूचा खेळ आता बाकी. 12 मध्ये आता बनवायचे आहेत जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि ह्या 27 धावा. काय म्हणत असेल या ओव्हर बद्दल जाणून घ्या. एक अभ्यासू समालोचक गोडवा आहे ज्याच्या मानेमध्ये त्या निलेश बर्डेकरला. निलेश, काय वाटतं? 12 मध्ये 27 पाहावेत. 12 बॉल 27 धावांची गरज आहे. मॅच बनवण्याचा प्रयत्न दोन्ही संघांनी केला. 2 ओव्हर जर आपण सांडी सर पाहिल्या ना तर काळेश्वरी वॉरियर्सने सुरुवात दमदार केली होती आणि त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये जी गोलंदाजी केलेली आहे स्वर्गीय आनंद स्मृती 11ने ती देखील लाजवाब आहे. खास करून निखिल जाधव आणि त्यानंतर संजय सपकाळ यांचं कौतुक प्रखरतेने आपल्याला करावं लागेल. आपण अनेकदा म्हणतो ना की प्रत्येक वेळेस जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये सुरुवात नेहमी शून्यातून नसते तर कधी कधी अनुभवातूनही असते आणि संजय सपकाळ यांनी दाखवलेला जो अनुभव आहे ना तो अप्रतिम आहे. आज शिदोरी खोलली. बॅटिंगमध्ये खास काही करू शकले नव्हते परंतु बॉल हातामध्ये असताना केलेली कमाल जबरदस्त होती. संघासाठी लाभदायक. 12-27 गुणोत्तर. नक्कीच कमाल न करताना धमाल उडवली ओव्हरमध्ये. अवघ्या धावा पहिल्या चौका षटकात त्याच्यानंतर का दारं सर्वत्र बंद केली होती. जे धावामध्ये 11 धावा फक्त दिल्या. नंतरचे 4 चेंडू टाकले ना ते लाजबाब. विकेटचे हॅट्रिक त्याच्यानंतर अवघी सिंगल. व्हॉट अ लवली कमबॅक गिव्हन टू द टीम. संजय सकपाल स्वर्गीय आनंद स्मृती 11ला एक चांगलं कमबॅक करून 12 मध्ये आता 27. चर्चा होतं मीटिंग जास्त लांबू नका कारण तर बऱ्याचशा मॅच जवळ तब्बल मॅचेस बाकी आहेत. 8 चेक. थँक्यू. KSK प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 5 चे आपले ऑफिशियल स्पॉन्सर आहेत आणि त्यांचं अनाउन्समेंट या ठिकाणी मी करतोय. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 77,777 हे प्रथम पारितोषिक आलंय. माननीय श्री रवींद्र बाबाजी म्हात्रे या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर आहेत. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने उपविजेता हे जे पारितोषिक आहे माननीय श्री तानाजी दादा सूर्यवंशी शिवसेनेचे नेते त्यांच्या माध्यमातून 44,444 हे उपविजेतेचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर या स्पर्धेची जी ट्रॉफी पाहताय प्रभू श्रीरामाजी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभले. हिम्मत सिंगराव कृष्णाई ज्वेलर्स. त्याचबरोबर लेजेंड खेळाडू वैभव बालचंद्र भोईर यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आम्हाला लाभले. धन्यवाद. थँक्यू. पाहिला तर येणारे 12 चेंडू आणि 27 धाबा स्वर्गीय आनंद स्मृती जे विजय शिंदे आहेत, श्री वसंतजी शिंदे आहेत, कॅप्टन विशाल सिंधी कुरोशी यांचे टीम डिपेंड करावं लागेल. ही ओव्हर ज्याप्रमाणे मी म्हणलं 3रं ओव्हर महत्वाचं होतं परंतु ते महत्वाच्या ओव्हरमध्ये अक्षरशः मॅच मध्ये परतवलं. कमबॅक पलट करून दिला संजय सकपालने पण ते गोलंदाज येतोय विशाल शिंदे. बॉलिंग मार्क 4था ओव्हर टीम कडून टाकताना बनवायच्यात 12 चेंडू 27. पहिली मॅच आपल्या भेटीला KSK प्रीमियर लीग सीझन 5 राईट आर्म अराउंड द विकेट. बैठक जरूर मारली प्रॉपरली. जोरदार अपील परत पायाला लागले. स्पष्ट उत्तर दिलं. व्हॉट अंपायरिंग बाय शशी साटम. निश्चित क्वालिफाईड पंच आहेत. आपण संडी सर अनेकदा उल्लेख करतो ना की नियम हे पुस्तकात असून चालत नाही ते तुम्हाला अंमलात आणावे लागतात आणि यासाठी हे पंच आणि हे पॅनल जाणलं जातं. अनेक चांगली पंचांची भूमिका अनेक स्पर्धांमध्ये आपण त्यांना पाहिलेलं आहे परंतु ज्या प्रकारे बॅटिंग मध्ये आपण पाहिलं ना राहुल भातोसे क्षमता आहे. नक्कीच क्षमता आहे. क्षमता मात्र दाखवायला लागेल कारण आता मात्र 11 मध्ये 27. बॅकपट बॅकपटवर जाताना तिथे मुश्किल आहे मित्रा. ही खेळपट्टी तेज तर आउटफील्ड पोहोचणं मुश्किल होईल पण प्रयत्न केला. प्रयत्नाला आपले चेंडू झाला फरार 4 रन. स्क्वेअर कटचा एक लाजवाब फटका पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल बॅकवर्ड डीप पॉइंटला सरळ 4 धावांसाठी सीमारेषा तोडतोय. येतोय मॅचला नवसंजीवनी देणारा हा चौकार राहुल भातोसे यांच्या बॅटमधून. नक्कीच चांगला गतीचा वापर केला. बॅकफुटवर जाताना जागा पर्यंत अवे फॉर्म द स्क्वेअर कट केला आणि चौकार वसूल करताना टीमला पोचवलं 43. हे स्कोर आहे. 66 धावांना उत्तर देताना कालेश्वरी वॉरियर्स. पहिली मॅच स्वर्गीय आनंद स्मृती 11च्या दरम्यान क्रमांक 4था बॉल ओव्हर टाकण्यासाठी विशाल आपलं पहिलं टाकताना पहिला चेंडू अतिशय जबरदस्त टाकला पण त्याच्यानंतर अपसाइड ऑप्शन हॅप ट्रॅक पडताना बॅकफुटवर जाताना स्क्वेअर कट केला.
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आता कमालीचं कमबॅक करतायत. पहिला बॉल थोडासा महागडा होता या अगोदरचा, परंतु विशाल शिंदे आता यांनी कमबॅक केलेला आहे. मॅच मध्ये रंगत आहे, मॅच मध्ये चुरस आहे, पाठीराखे व्याकुळ आहेत. कधी एकदा आमचा संघ जिंकतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा खेळाडूंची सुरू आहे. एक बॉल टीम बॅटिंग करणाऱ्या टीमचा, तर एक बॉल गोलंदाजी करणाऱ्या टीमचा, परंतु मागणी तसा पुरवठा दोन्ही संघांना करावा लागेल. पुढील बॉल विशाल शिंदे तयार. राऊंड द विकेट, खोदून काढलेला फटका, डीपला प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक वेगाने बॉल वरती येत आहेत. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत जातो. रनआउटची संधी आहे का? पंचांकडे मागितले जात. आता तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवलेला आहे. आता या धावेची पडताळणी केली जाईल. किती टेक्नॉलॉजी पुढे गेलेले आहे पहा निलेश. कारण मैदानावर होतं ते कठीण काम होतं 1992च्या अगोदर. डेफिनेटली तेव्हा निर्णय मात्र बेनिफिट ऑफ डाऊट टू द बॅट्समन दिलं जायचं. पण 1992 येस संतोष. थँक्यू. टीव्ही अंपायर कडे हा निर्णय आलाय आणि आमचे ऑफिशियल थर्ड अंपायर आहे, तिसरे पंच आहेत, ते चेक करतील. आपले ऑफिशियल स्पॉन्सर आहेत आणि त्यांचा नामोल्लेख करणं खूप महत्वाचं आहे. या स्पर्धेमध्ये मालिकावीर गोल्ड कॉइन आहे आणि सोन्याची स्पर्धा कालच्यापासून म्हटलं जाते, अर्थातच गोल्ड कॉइन ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलाय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर ह्या कोपरखेळणे आणि त्याचबरोबर संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये हाड वैद्य म्हणून स्पेशलिस्ट असणारे सन्माननीय सचिन वरकडे यांच्या माध्यमातून आम्हाला गोल्ड कॉइन लाभलंय. त्याचबरोबर आपण ही स्पर्धा पाहताय tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. युट्यूबचं सौजन्य युवा नेते निलेश चंद्रकांत अगोंडे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय आणि पंचांनी सांगितलंय की विकेट आहे, आउट आहे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी बहुमूल्य विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय, उपजिल्हा प्रमुख शिवसेना नवी मुंबई माननीय श्री सुरेश दादा सकपाळ, सर्व स्पॉन्सरचं मनापासून या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू संतोषजी, थँक्यू सो मच. किती टेक्नॉलॉजी पहा निलेश पुढे गेलेली आहे. 1992 ऑनफिल्ड अंबाला मात्र ही कामगिरी मात्र बजावण्यात खूप कठीण जात होतं. पण 2013 पासून संतोषजी नाणेकर tenniscricket.in मध्ये कमालीची सुधारणा आणि हा जे आपण IPL मध्ये जो कॅमेरा वापरला जातो ना, तो कॅमेरा इथे वापरण्यात आला आणि त्याच्याच माध्यमातून पाहिलं बॅट्समन रनआउट. 1992 the first batsman is none other is भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर इज द थर्ड अंपायर. जेव्हा सुरुवात झाली तेव्हा पहिला जबरदस्त फटका बसला. भारतीय फलंदाज भारतरत्न सचिन तेंडुलकर इज द बॅट्समन ऑफ द थर्ड अंपायर. खेळ मी तर पाहिला थोडासा मात्र दडपण वाढलं तर दडपणाच्या याच्यामध्ये दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तिथेच मात्र खूप नजीकचा सेंटीमीटरचा फरक होता मी म्हणेन ना. आणि तिथेच मात्र पाहिलं थर्ड अंपायर सूर्यकांत अडावे अंपायरने फलंदाज बाद. फटका डीपला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा येत आहेत, झडप चांगल्या पद्धतीने घालतायत. एक धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल, परंतु सँडी सर आपल्याला इक्वेशन देखील पाहावं लागेल आणि जे इक्वेशन आहे उर्वरित बॉल मध्ये 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 8 बॉल मध्ये आता बनवायचे आहेत 22, येणारे बॉल 8 असं गुणोत्तर आहे. हे 2 बॉल साठी सर फार महत्वाचे आहेत. धावा आल्या तर मॅच सोपी आणि धावा जर नाही आल्या, एक बॉल बाकी आहे का? करेक्शन करतो आम्ही, 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि धावा हव्या आहेत तिथून पुढे. ब्लास्ट आला तर अजूनही मात्र अशीच किरण दिसू लागेल. कठीण होत चालेल मॅच. लो पद्धतीचा चेंडू, शॉर्ट फाईन लेगच्या ठिकाणी चांगल्या क्षेत्राच्या पायामध्ये फक्त सिंगल मिळते. ओव्हरची झाली 4थी समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 66 धावसंख्येला उत्तर देताना इथे मात्र 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर गडी झाल्यात बाद 6. कालेश्वरी वॉरियर्स 6 गडी बाद 45. येणारे 6 चेंडू आणि 21. निलेश जबरदस्त सामना आहे. 6 बॉल 21. सँडी सर भूमिपुत्राच्या क्रीडांगणावरती धावा होतात, धावांचा बचावही होतो. म्हणजे ही जी खेळपट्टी आहे ना, फलंदाज आणि गोलंदाजांना पोषक आहे. 6 बॉल 21चा थरार. आता टीम मीटिंग बोलवलेली आहे. 2 पर्याय सँडी सर आहेत, निखिल जाधव, संजय सपकाळ. या दोन्ही पैकी आता गोलंदाजीच्या रनवेवरती कुणाला आणलं जाईल, परंतु बॅटिंग मध्ये आपण चर्चा करूया. त्याचबरोबर एक सूचना आहे समितीकडून, जिल्हा आयकॉन फक्त एकच षटक हाताळेल याची नोंद आपण घ्या. आपण स्कोर बोर्ड मध्ये करेक्शन करूया. 6 बॉल 20 दोन्ही संघांनी याची नोंद घ्या. 6 बॉल
20 कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आणि पर्याय निवडलेला आहे अंतिम षटकासाठी. एक धाव कमी जोडली गेली होती. जिथे फलंदाज रनआउट झाले होते ना त्या बॉलच्या पाठीमागे एक धाव आम्ही कमी घेतली होती, याची नोंद आपण घ्या. दुसऱ्या धावेला फलंदाज रनआउट झाले होते. धावसंख्या आहे 46. 6 बॉल बनवायचे आहेत 20. हे धावसंख्येचं गुणोत्तर आहे. संजय सपकाळ घावरी यांच्या हाती अंतिम षटक. बॅकफुट वरती गेलेत. पहिली धाव बनली आहे. आता सँडी सर 5 बॉल 19 ची गरज. जबरदस्त मॅच, रोम हर्षक अतितटीचा सामना, हाय वोल्टाज मॅच. मोठा यासाठी ते ओळखले जाते की SK सीझन 5 मध्ये पहिलीच मॅच, सेकंड दिवस, फायनल दिवस आणि तिथेच मात्र जिंकण्यासाठी येणार चेंडू 5 मध्ये 19. बोलिंग मार्कर ज्या गोलंदाजाने या स्पर्धेची पहिली हॅट्रिक घेतले तो संजयजी शिंदे, राईट आर्म राऊंड द विकेट. कुठल्यांचे चेंडू त्याला दिशा दिली, मोडलं. कार्पेट स्ट्रोकने दुरून स्वेलिंग फंबल झाले, त्याचा पुरेपूर फायदा उठवताना 2 धावा पूर्ण केल्या. अशा चुका केल्याने मध्येच एखादा ब्लास्ट आला ना, धमाक आला, तर मॅच मध्ये अजून ती धडकने वाढती. निलेश चेक. उंबरी गावचे स्टार खेळाडू तुकाराम जाधव यांचं आगमन या ठिकाणी होतंय. मनापासून सहर्ष स्वागत. थँक्यू. 2 मिळाल्या. 4 चेंडूचा खेळ मात्र बाकी. आता 4 मध्ये 17. 4 चेंडू 17. हा इम्पॉर्टन्स बॉल आहे. याच्यामध्ये एक तडाखा आला, एक ब्लास्ट आला, परंतु इलिमिनेशनची कमतरता. ओ माय गॉड, कॅचेस इन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच. निलेश, हा मात्र संजीवनी देणारा षटकार मी म्हणेन कालेश्वर वारियरसाठी असेल. जेल सुटलाय का सामना हातातून निसटलाय याचा उपद्रव आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये बघायला मिळेल. निखिल जाधव बॉलच्या खाली आले होते, कॉलिंग नव्हतं, ताळमेळ बिघडला आणि डीप मिड विकेट जे वाईडिश होते ते आले आणि त्यांच्या हाताला स्पर्श करून बॉलने सीमारेषा ओलांडली. सरळ 7 धावेंसाठी. जिंदगी खेलती भी उसी के साथ है ना जो खिलाडी बेहतरीन होता है. सँडी सर, जहां प्रयत्नों की ऊंचाई अधिक होती है वहां नसीब को भी झुकना पड़ता है. त्यामुळे प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. नक्कीच नक्कीच प्रयत्न, कष्ट, मेहनत आणि परफेक्टली संयम, टेम्परामेंट इज द बेस्ट क्वालिटी ऑफ द क्रिकेट. 3 चेंडू आणि 11. व्हॉट अ सुपर मॅच यार. पहिलाच मॅच, दुसरा दिवस, SK यासाठी ओळखले जाते का तिथे दमदार आयोजन, दमदार मॅचेस होतात. 3 चेंडू आणि 11. जाऊया पाहूया मॅच. पुढे सर सामने कॉट अँड बॉल डाऊन द बॉलर, चेंडू खाली, सफलता. अब आएगा मजा. 2 चेंडू 11. आणि जे संतोष जी मालोसरे आहेत त्यांनी पाहिले थरार वही वर्चेस के SK तो शो मॅच. संतोषजी मालोसरे, व्हॉट अ मॅच. त्या दिशेने कदाचित मॅच जाईल का. तब्बल 25,000 पारितोषिक आणि ती अलोट गर्दी निलेश, आणि त्याचे साक्षीदार होण्याचा मान आपण दिला, त्यासाठी तुमचे आभार. निश्चित न विसरणारा तो क्षण होता. प्रेक्षकांची अल्लोट गर्दी केली होती आणि प्रेक्षणीय मॅचचा पहिल्यांदा प्रयोग केला गेला होता आणि ज्या प्रकारे तुम्ही उद्गार काढले होते की प्रयोग सक्सेसफुल झाला होता आणि तिथून पुढे अनेक प्रेक्षणीय मॅचेस आपण पाहिल्या, परंतु त्या मॅचचा आपला उल्लेख प्रखरतेने अनेक वेळा करावा लागेल. नक्कीच चांगली गोष्ट. आणि यासाठी मात्र वाईस ऑफ सातारा ह्या गुणवंत हा समालोचक समोर येऊन आम्ही शेअर केलं, हे आमचं भाग्य आहे. निलेश, नाही सँडी सर, खरं तर मी अनेक वेळा सांगतो की 2016 साली मी समालोचन करायला सुरुवात केली, परंतु ज्या ज्या समालोचकांचा अभ्यास केला ना त्याच्यामध्ये तुमचंही नाव होतं. तुम्ही जी फील्ड प्लेसमेंट सांगायचं ना ती हृदयात जाऊन बसायची आणि समालोचन करण्याची वेगळी शैली गेली 28-29 वर्ष तुम्ही समालोचन करतायत आणि माणूस कसा असावा ना त्याचं उदाहरण तुमच्याकडून घ्यावं. थँक्यू. काय गोलंदाजाने कमाल केलं. बॉलरही मात्र या युगामध्ये बॅट्समॅनच्या कुंचीची मात्र मागे नाहीत, तर बॉलरही मात्र मॅचेस जिंकून त्याचं जिवंत उदाहरण दिला. कारण ज्या खऱ्या अर्थाने सुरुवात संजय शिंदेचे खराब झाले. चौकार षटकार, त्यातून हॅट्रिक घेतली, जिथे 6 चेंडूमध्ये 20 धावा डिफेंड, जी चूक झाली होती ती सुधारली. 1 चेंडू 11. स्ट्रोक आलाय परंतु जाईल हातामध्ये. निखिल जाधव, सुपर कॅच, एंड ऑफ द मॅच. खऱ्या अर्थानं मॅचला संजीवनी देण्याचा कोणी काम केलं असं निलेश, त्याचं मी नाव घेईन. संजय शिंदे, सुपर. संजय सकपाल आहे का शिंदे? हो माफ करा, संजय सकल. सुपर बॉलिंग यार, कौतुक करेल. 5 विकेट घेण्याचा, 4 विकेट त्याच्या, 5 झाल्या ना, 5 विकेट. दॅट इज अ नॉट जोक यार. 2 ओव्हर हाताळले, 5 विकेट हॅट्रिक घेतलेला ना, हे सामना फिरवला. येस, थँक्यू. आणि प्रत्येक त्यासाठी तर तुमचं योगदान भरपूर आहे संतोषजी मालुसरे. थँक्यू.
पहा आपल्या मुख्य व्यासपीठावरती जुना सकाळच्या सत्रामध्ये खेळाडू बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा आदर सन्मान